बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 12. आज सकाळीच पहिल्या पिरियडला यशवंतला उमानं पाहिलं, जवळ आली, कालच्या भाषणाचे कौतुक केलं. यशवंतनंही उमाला पटकन शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं. आजपर्यंत यशवंतनं उमासमोर नजर उचलली नव्हती. तिला लाजून यशवंतनं 1 वर्ष घालवलं होतं. आता यशवंतला उमा नेहमीच बोलत असे. नेहमीच भेटणं, चालता फिरताना बोलणं, यामुळे जवळीकता वाढली होती आणि म्हणून तो आता तिला बोलत होता. पण वेळोवेळी तिला पाहिल्यावर यशवंतच्या मनाला स्पर्शून जाई ती गोष्ट की तुमच्यामुळेच माझं 1-2 वर्ष वाया गेलं. असंच विचारत तो तिच्याकडे निहाळून पाहत होता. तेव्हा संत पाण्यात छोटासा खडा टाकून पाण्याची शांतता भंग व्हावी आणि हजारो बारीक बारीक लाटा होऊन किनाऱ्याकडे धाव घ्यावी, तशी ती मध्येच बोलली. यशवंत, नाराज आहेस का? अरे, खरं तर कालचं बक्षीस तुलाच मिळायला पाहिजे होतं. त्या बक्षिसाचा खरा हक्कदार तर तूच होतास. पण परीक्षक नांगरे सरांनी माझं नाव कसं काय सुचवलं कळलंच नाही मला. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी तुझ्या भाषणाची आणि वक्तृत्वाची खूप स्तुती केली. बरं, असू दे. त्यांना तूच योग्य वाटलीस म्हणून दिलं असेल. नांगरे सरांना चांगला अनुभव आहे, खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते. त्यांनी निर्णय घेतला तो योग्यच असणार. मी कुठंतरी कमी असलो पाहिजे. खरं तर आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या व्यवस्थेत ज्यांच्यावर वरदहस्त आहे त्यांना जातीयता शाप आहे हे काय माहीत. असू दे. गरिबी आणि जातीच्या व्यथा माहीतच नसल्या परीक्षकांना शाप की वरदान काय कळणार. आपण ही विषय छान मांडला, बरं, मला आवडलं, असं म्हणत त्यानं उमाच्या भावनांची प्रशंसा केली. यशवंतचा प्रांजळ स्वभाव आणि दुसऱ्यांची स्तुती करून त्यांना रिस्पेक्ट देणाऱ्या स्वभावावर आणि त्याच्या अक्कल हुशारीवर उमा चांगलीच भाळली होती. त्याचा स्वभावही तसाच तरुण मनाला भावणारा होता. आता तर तारुण्यात तो अजून खुलून दिसत होता. महाविद्यालयाच्या प्रांगणात हिरवळीवर निवांत वातावरणात ही 2 तरुण मनं एकमेकांना उभं राहून बोलत होती. असा मनसोक्त संवाद साधताना कुणाच्याही नजरेतून लपणं म्हणजे नवलच. निसर्गही त्यांचं संभाषण जणू चोरून ऐकत असावा आणि वाऱ्याची झुळूक अचानक येऊन दोघांच्याही केसांना भन्नाट उडवून त्यांच्याशी खिळून गेली. या दोघांचंही असं बोलणं कॉलेजातील भाई लोकांच्या नजरेतून कसं लपू शकेल. उमा आणि यशवंतचं बोलणं जरी साधं असलं तरी त्या महाविद्यालयातील गुंड आवारा पैशांच्या जोरावर माजून तुंब झालेल्यांच्या नजरेत चालत होतं. उमानं सहजच बोलता बोलता विचारलं, यशवंत, तुला विचारू का? लगेच तो विचार म्हणाला. यशवंत, तू कॉलेज नंतरच्या वेळात काम करतोस म्हणे? होय. पण मी म्हणते आपल्या कॉलेजच्या या दिवसात गप्पा गोष्टी मौज मजा कराव्यात. माझ्या हॉस्टेलला जा वेळ मिळाला तर. मी गरिबीत वाढलेला आहे. गरीबाला गरिबीची लाज वाटत नाही आणि वाटली तरी झाकू शकत नाही. गरीब होणं हाही काय गुन्हा आहे? त्याची सजा म्हणून जीवनभर लाचारी आणि गुलामगिरीत जीवन जगावं लागतं. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातील लोकशाहीवर हा देश चालतो हे जरी खरं असलं तरी या समृद्ध लोकशाहीत गरीब गरीबच होत चालला आहे आणि श्रीमंताच्या बंगल्यावर मजले वाढतच आहेत. जमलं तेवढं मोठं होण्याची चढाओढ सुरू आहे. आम्ही गरीब, इतर समाज. होय, मी माझ्या कॉलेजनंतर एका सलूनच्या दुकानात काम करतो. कॉलेजला लागणारा खर्च, खोली भाडं आणि माझा पॉकेट मनी मी माझं भागवतो. हे घरून देण्या एवढं समृद्ध नाहीत माझे मायबाप. यशवंत बोलू लागला. कोर्टात वकिलानं आपली बाजू मांडावी, खूप आक्रमक व्हावं, तसं यशवंत बाजू मांडत होता. मेहनत करणं पाप नाही, तरी ती गरिबांच्या पाठीमागं हात धुवून लागलेली असते आणि त्याच गरिबीचा शिकार झालेल्या कुटुंबातील मी एक आहे. गरिबीची जाण ही गरिबालाच असते.
मायबापाच्या जीवावर खाणारी 4 पोरं चिल्ली पिल्ली आहेत. ह्यातच त्यांचा घाम आटतो. ह्या गरिबीत शिक्षणाचा विचारही डोक्यात येणं कठीण आहे. म्हणून गरिबीला मुठमाती देत मी स्वतःच्या कष्टावर शिकतो आहे. तोच मी गरीब. रेल्वेच्या डब्याचा जसा आवाज यावा आणि सुसाट वेगानं डब्याची रांग पळावी तसा यशवंत बोलू लागला. आपल्या अंतःकरणातील गरिबीची व्यथा एका श्रीमंत मुलीला सांगू लागला. लाज अब्रू नसलेल्या गरिबीतील व्यथा एका उच्चभ्रू जातीतील मुलीसमोर मांडू लागला. वादळात लाटांनी गर्दी करून कपारला धडकावं तसं गरिबीची आणि दारिद्र्याची गोष्ट उमाच्या मनाच्या कपारला धडकू लागली. यशवंत पट्टा सुटल्यासारखा खंड बोलून आपलं मन मोकळं करीत होता आणि उमा त्याच्याकडे टक लावून डोळ्याचं पातळ लावू देत नव्हती. ती त्याच्या बोलण्यात स्वतःला रम्मान होऊन जावं तसं स्वतःला विसरून त्याने फेकलेले शब्द गिळत होती. घरंदाज घराण्यात जन्माला आलेल्या जीवाला गरिबीची जाण काय असणार? यशवंतनं त्याच्या बोलण्यातून गरिबीची तोंड ओळख तेवढी करून दिली. झाडाच्या गार सावलीत भर झोपेत अंगावर एखादं पान पडावं आणि झोपेतून जागं व्हावं तसे यशवंतचं बोलणं थांबल्यावर उमा सावध झाली. अच्छा, भेटूया म्हणून यशवंतने आपलं बोलणं थांबवलं. स्वतःच्या पायावर शिक्षण घेणारा तरुण आज उमाच्या समोर उभा होता. समाज व्यवस्थेने लादलेल्या गरिबीला लाथाडत स्वबळावर शिकणाऱ्या यशवंतकडे पाहून युवकांनी मनावर घेतल्यावर लाथ मारली तिथं पाणी काढण्याचे सामर्थ्य युवकात असतं अशी तिच्या मनात असलेली धारणा अजून मजबूत झाली. वादविवाद स्पर्धेपासून सगळ्यांनाच परिचित झालेला यशवंत आणि कॉलेजातील ॲक्टिव्ह हुशार मुलगी उमा यांच्यातील जवळीकता वाढू लागली. उमा यशवंतला बोलत बोलत यशवंतचं मनमोहक बोलणं ऐकत कॉलेजच्या गेटकडे निघाली. लग्नानंतर नवीन जोडपं बागेत निसर्गाचा आनंद घेत यवनाचा मनसोक्त आनंद घेत फिरत असावं अशीच उमा आणि यशवंतची जोडी दिसत होती. कळत नकळत उमाच्या तारुण्यातील हळव्या मनाला वाटूनही गेलं असावं की असा जीवनसाथी वैवाहिक जीवनाच्या वाटेवर मिळाला तर. ह्या सुखद कल्पनेत तिचं मन पाझरलं असावं म्हणून ती हसून गालात लाजलीच. मुलीच्या लाजण्यातून तिच्या भावना व्यक्त होत असतात. त्याला अपवाद उमा कशी ठरणार? यौवनाच्या भरात असलेली उमा तिच्या स्वभावानं ती कॉलेजात परिचित होती आणि वादविवाद वक्तृत्व स्पर्धेपासून सगळ्यांना परिचित झालेला यशवंत आणि उमा यांच्यातील वाढू लागलेली जवळीक कॉलेजात जाणवू लागली होती. त्यांच्या हालचालीत जवळीकता जाणवणं साहजिकच होतं. कॉलेजातील वेगवेगळ्या कार्यक्रमांतून ते सहज दिसत होतं. 3 दिवसानंतर आज अचानक दोघांची भेट झाली. उमा मैत्रिणींच्या घोळक्यात होती आणि घोळका मजाक मस्करी करीत कॉलेजात जात होता. यशवंतनं घोळका पाहिला. कळत नकळत त्यालाही तिच्या बोलण्याची सवय झाली असावी. तो घोळका मागे वळून न पाहता तसाच वर्गाच्या रूममध्ये शिरला. यशवंत त्याच्याकडे पाहत जाग्यावर उभा राहिला. तेव्हा मागून येऊन पप्पूनं यशवंतच्या पाठीवर थाप मारली. तसा तो भानावर आला. पप्पू यशवंतच्या खांद्यावर हात ठेवून वर्गाच्या दिशेने दोघे निघाले. पप्पू चालत चालत बोलला, क्या सोचता है यार, कुछ टाइम हमको भी दिया कर. यशवंतनं त्याच्या चेहऱ्याकडे वळून पाहिलं. टाइम ही भेटत नाही यार, तुझे लड़कियों से फुर्सत मिलेगी तब ना. चल आता ही क्या, मुझे बहुत जगह मालूम है. ऐसी आंटी खिलाएगा बस याद रखेगा. वैसा नहीं यार, हमको मत बना यार, हम ना उड़ते पंछी के. जाने दे यार, हमको क्या, मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. जाओ ऐश करो मगर संभाल के. म्हणत पप्प्याने यशवंतच्या खांद्यावर हात काढून पंजाची खोबरवाटी करून त्याच्या पाठीवर थाप मारली आणि वाट वेगळी करून तो सटकला. दुपारी उमानं सहज यशवंतकडे पाहिलं तेव्हा तो आपल्या तंद्रीत जात होता. आता 2 तास असल्यामुळे तो रूमवर जाण्याचा विचार करू लागला. उमा यशवंतला जाताना पाहून जरा जोरात चालत आली आणि म्हणाली, काय यशवंत, गडबडीत आहेस का? नाही. मग 3 दिवस झाले दिसला नाहीस. उमाच्या बोलण्यावर उमा दिवस मोजत होती आणि तिच्या दिवस मोजण्यावरून तिच्या प्रगल्भ मनातील प्रेम जाणवत होतं. पायाच्या बोटांकडे नीट पाहत यशवंत चालत होता. यशवंत, त्या दिवशी मस्त जेवलो ना आपण. हो ना, छान आवडलं मला.
असा प्रतिसाद उमाच्या मनाला सुखावून गेला. त्याचा परिणाम तिच्या गालावर उमटणाऱ्या हसऱ्या हास्यावरून जाणवला. यशवंत डोक्यावरच्या केसांना नीट ठेवण्यासाठी डाव्या हाताची बोटं केसात फिरवत म्हणाला, हे सारं कशाला? यावर उमा अजून उतावीळ झाली. तिच्या स्मित हास्याचं रूपांतर खळखळ हसणाऱ्या गालाबाहेर हास्यात झालं. तेव्हा मात्र तिच्या कोरीव पांढऱ्या शुभ्र दातांची रांग दिसली आणि म्हणाली, यशवंत, सांगू? सांग. अरे, तुझा विश्वास बसणार नाही. पण काय? अरे, मागच्या जन्मी तू नाग होतास आणि मी नागिन होते. यशवंत चालत चालतच जाग्यावरच थांबला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. उमानं यशवंतकडे पाहत आपली पावलं बाजूला मेहंदीच्या बॉर्डरला चिकटून असलेल्या सिमेंटच्या खुर्चीकडे वळवली. तिच्या पावलांच्या दिशेने यशवंत चालू लागला. दोघंही सिमेंटच्या खुर्चीवर टेकले. तोच यशवंत आश्चर्यानं म्हणाला, नाग नागिन? हो रे, मी नागिन आणि तू नाग होतास. हे ऐकून यशवंतला हसू आलं. सहज हसण्यावर घालवून तो ऐकू लागला. ती बोलत होती, यशवंत, मागच्या जन्मी तू नाग आणि मी नागिन होते. आपण एका मोठ्या जंगलात राहत होतो. आपलं घर म्हणजेच वारूळ एका मोठ्या झाडाखाली होतं. तुझं मात्र माझ्यावर खूप खूप प्रेम होतं. तू बाहेर फिरायला गेल्यावर तू माझ्यासाठी खाऊ फळे आणत होतास आणि मी मात्र ते खायला दिलं की फेकून देत होते. तू ते पुन्हा उचलून द्यायचास आणि मी पुन्हा फेकून देत होते. तुझा माझ्यात खूप जीव होता. एक दिवस तू फळ आणायला गेलास आणि तुझी शिकार झाली. मी खूप खूप रडले. पण या जन्मात आपण पुन्हा भेटलो म्हणून आता मी तुला जीव लावते. तुझी काळजी घेते. तुला जीव लावण्याचा हक्क या जन्मात मला मिळाला कारण तू मागच्या जन्मी मला फळ आणून देत होतास म्हणून. उमा सारखं मजेशीर बोलत होती. तिच्या गोष्टीतून तिचं भोळं भाबडं नितांत प्रेम जाणवत होतं. यशवंत गालात हसून ऐकत होता. त्याला या अशा गोष्टीवर आणि पुनर्जन्मावर तीळ मात्र विश्वास नव्हता. एखाद्या लहान मुलानं चमत्कारिक परीची गोष्ट सांगावी आणि ती आपण सहज ऐकून हसावं, असं यशवंत हसत होता. ग्रंथ कादंबऱ्या वाचून बसलेली आणि तिचं बालपण सगळं ह्याच वातावरणात गेलेलं. रामायण, महाभारत, पुराण ह्यातील चमत्कारिक गोष्टी आणि पुनर्जन्मावर तिचा खूप विश्वास. हे यशवंत ओळखून होता म्हणून त्यानं तिला दुखावलं नाही. कथेला हास्यावर नेऊन उत्साहानं ऐकत होता तो. तरी तो म्हणालाच, नाही, ह्या गोष्टी फक्त सांगायला ऐकायला मजेशीर वाटतात, पण अरे हेच खरं आहे. अशीच वादावादी चालू असता कॉलेजच्या शेवटच्या पिरियडची घंटी वाजली. तेव्हा ती दोघंही हा विषय असाच अनिर्णित ठेवून उठले. तेवढ्यात उमाच्या मैत्रिणींचा घोळका येताना दिसला. ओके, बाय म्हणून उमा मैत्रिणीत घुसली आणि यशवंत रूमकडे निघाला. दिवाळीच्या सुट्ट्या मजेत गेल्यावर पुन्हा कॉलेजात युवक महोत्सवाचं पडघम वाजू लागलं. विद्यापीठाचा वार्षिक युवक महोत्सव यंदा त्यांच्या कॉलेजमध्ये होणार होता. प्राचार्यांना कुलगुरूंनी सांगितल्यावर कॉलेजात उत्साही वातावरण होतं. विवेकानंद महाविद्यालयात होणारा युवक महोत्सव त्यांच्यासाठी फार सौभाग्याचा सण होता आणि आपण या संधीचं सोनं करू असं विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्यांनी मनावर घेतलं होतं. म्हणून कॉलेजात तयारीला जोर चढला होता. काव्यवाचन, कथाकथन, नाटक, एकपात्री, वादविवाद स्पर्धा, लोकगीत या तयारीला कॉलेजात उधाण आलं. अवघ्या 2-3 दिवसावर आलेल्या जलसा कार्यक्रमामुळे सहभागी विद्यार्थ्यांना कॉलेजात रात्री 9-10 वाजू लागले. उमा, यशवंत आता एकमेकांची मनं चांगलीच ओळखली होती. कळत नकळत एकमेकात गुंतली होती. सहज एकमेकांना जीव लावून जात असत. उमा मनोमन त्याला बोलत असे आणि तो पण प्रांजळ मनानं तिला बोलत होता. एवढं मात्र नक्की, उमाची यशवंतावर भक्ती होती. उडतं चालतं फिरतं टपोरी प्रेम नव्हतं. त्याच्या मनावर, स्वभावावर, त्याच्या व्यक्तिमत्वावर ती जीव ओवाळून टाकत होती. तिचं प्रेम त्याच्यावर भक्तिभावना आणि असीम श्रद्धेचं होतं. यशवंताच्याही बोलण्यात वागण्यात कुठेच वासना किंवा अनैतिकता नव्हती. अशा निस्वार्थ भावनेतून यशवंत आजकाल कळत नकळत उमाचं संरक्षण इमाने इतबारे करू लागला.
अंगापिंडानं मजबूत, उंचापुरा, गोरागोमटा, रुंद छातीचा आणि काळ्याशार मिशा त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या. अशा दणकट पुरुषाच्या संरक्षणात असल्या मुलीकडे वाईट नजर टाकण्याची कुणाची हिंमत होणार? उमाचाही हसता चेहरा, गुबगुबीत गाल, गुलाबाच्या पाकळ्यागत एकमेकांना चिकटावी तशी गुलाबी ओठ, साधारण मध्यम उंची, भरीव बांधा, आटीव नेसलेल्या साडीनं तिच्या शरीराला वेगळाच आकार यायचा. तंग ब्लाऊजमधून उंच टुमदार उरोज तिच्या सुडौल बांध्याला अधिक मादक आणि आकर्षक दिसायला भाग पाडत. तरुण मनाला भुरळ पाडून काळजाचं पाणी व्हावं असं देखणं रूप, सौंदर्य पण क्वचितच स्त्रीला मिळतं, त्यातीलच एक उमा. अशा यव्वनाच्या ठसक्यात वावरणाऱ्या उमावर कॉलेजातील उतावीळ पोरांच्या नजरा मांजर जसं उंदरावर टपून बसावं तशा टपून बसल्या होत्या. शिवाय काल परवा आलेल्या एकावरती जीव ओवाळून टाकते हे कसं बरं त्यांच्या विकृत मनाला पटेल? आज रात्रीचे 9 वाजता रंगीत तालीम संपून सगळी मुलं घराकडे निघाली. उमाच्या सोबत यशवंतवी बोलत बोलत रूमकडे निघाला. हॉस्टेलपर्यंत उमासोबत जाऊन तिला हॉस्टेलात सोडावं आणि आपण पुढं रूमवर चालत जावं, अशा उमाच्या आग्रहाला यशवंतनं जबाबदारीपूर्वक होकार दिला आणि तसाच भेद करून यशवंत उमासोबत निघाला. रात्रीचे 9 वाजले असतील. रस्त्यावरून वाहनांची वर्दळ जरा पातळ झाली. एकाच दुसऱ्या गाड्या जाता येताना दिसत होत्या. 1-2 दुकान उघडं असेल. पान टपरीवर तेवढी उन्हाळ पोरं हा हा हू हूचे फटाके उडवत होते. वाटेनं कुत्र्यांचं तेवढं भुंकणं सुरू होतं. नवविवाहित जोडप्यानं सोबत सोबत चालण्याचा आनंद घ्यावा अशी दोघंच रस्त्यानं एकमेकांना बोलत चालत होती. अशा स्मशान शांततेत उमाने यशवंतच्या मनाचे तार छेडण्याचा खुळचटपणा केला. सहज मस्करीनं हसत ती म्हणाली, यशवंत, जर असंच मला कोणी उचलून नेलं तर? असा खुळचट प्रश्न उमानं करताच यशवंत भारदस्त आवाजात म्हणाला, तर त्याचे पाय तोडून गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही. उमा मिश्किलपणे गालात हसली. मनाला होणाऱ्या सुखद गुदगुल्यात जशी सहज रात्र निघून जावी आणि सकाळी पाखरांचा किलबिलाट व्हावा तसा रस्ता संपून हॉस्टेलचं प्रवेशद्वार आलं. यशवंत बाहेरच्या बाहेर जाण्याच्या तयारीत होता. उमानं आत यायचा आग्रह केला, पण यशवंतनं प्रवेशद्वाराकडे पाय सुद्धा वळवला नाही. समोर खोल्यांची लांब लचक रांग दिसत होती. काळ्या भोर अंधारात आगगाडीचे डबे दिसावेत तसे त्या खोलीतील प्रकाशानं उभी असलेली इमारत आगगाडी सारखी वाटत होती. हॉस्टेलमधल्या मुली जेवून आडव्या झाल्या. त्या खोल्यांमध्ये तेवढा उजेड दिसत होता, पण बाकी मैदानात अंधार किर्र. रातकिड्यांची तेवढी किरकिर कानावर आदळत होती. गेट जवळ आल्यावर उमा यशवंतला चल जेवूया म्हणून आग्रह करीत होती, पण यशवंत पुन्हा कधीतरी म्हणून तिच्यापासून काढता पाय घेत होता. बोलण्या चालण्यावरून पतिदेवानं रुसून बसावं आणि पत्नीनं त्याला विनवावं तशी उमा विनवत होती. कारण उमा यशवंतला मनातून जीव लावत होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे ती लक्ष ठेवून प्रेम करत होती. तोही उमाचं कोवळं मन ओळखून होता. काळ्या शार अंधारमय वातावरणात तारुण्याच्या बहराची आग ओकणारी 2 तरुण मनं एकमेकांना बोलत होती. एवढ्या अंधारात यव्वनाची मलिका साक्षात समोर उभी होती. येणारी एखादी गाडी जवळून गेल्यावर त्या प्रकाशात उमाचं अंग उजळून जायचं. ती पदराला सावरायची. आसमंतात अंगार लागावी असे क्षण यशवंत खूप जवळून पाहत होता. म्हणतात ना, तारुण्यात माणसाची पावलं वाकडी पडतात, पण त्याला मोडीत काढणारी यशवंतची पावलं होती. मनाला सावरलेल्या तारुण्याला अत्तरासारखं सुगंधी आकर्षक व्यक्तिमत्व बनवता येतं याचा धडाच यशवंतकडून घ्यावा. उमाच्या प्रेमळ आग्रहाला नाकारत यशवंत, जातो मी, पुन्हा भेटूया, गुड नाईट म्हणून निघाला. उमा ओके म्हणून प्रवेशद्वारातून आत शिरली आणि काळ्याशार अंधारात विलीन झाली. यशवंतच्या पायातील चपलांच्या फटफट आवाजाच्या आधारावरती रूमकडे निघाली. यशवंत दूर दूर जात होता. तशी त्याच्या पायांच्या आवाजाची तीव्रता फिकट होत चालली होती. उमा अर्ध्याच्या वर अंधार पार करून रूमजवळ जाणार तोच तिने वाचव यशवंत वाचव अशी मोठ्यानं किंकाळी ठोकली. सामसूम शांततेत ही किंकाळी यशवंतच्या कर्णपटलावर आदळली.
तसा पुढचं पाऊल मागं वळवून त्यानं रूमकडे पाहिलं आणि तो वाऱ्याच्या गतीनं धावत आला. एकच आरोळी ऐकू आली. दुसरी आरोळी ऐकण्यापूर्वी त्याच्या तीक्ष्ण नजरेला उमाला उचलून येणारी 2 पोरं दिसली. उमाच्या तोंडावर आधी हात ठेवून उचलण्याचा त्यांचा डाव फसला असावा, म्हणून तिचा आवाज आला असावा. तिला ओरडता आलं. खोलीच्या दरवाजातून खिडकीतून बाहेर पडल्या प्रकाशाने यशवंतला ती मुलं उमाला उचलून रूमच्या मागे नेत असताना दिसली. अंधारात झावळती दिसणारी पोरं पाहून बिबट्या वाघाने शिकार पाहून लांब उड्या घ्याव्या तसा टांगा टाकीत यशवंत तिथे पोचला. ती पोरं अंधाराचा कानोसा घेऊन तिच्या मदमस्त शरीराचा आस्वाद घेण्याच्या तयारीला लागली. त्या लिंग पिसाट पोरांनी तिच्यावर हल्ला चढवायला सुरुवात केली. उमाच्या तोंडाला पांढऱ्या रुमालानं आवळून एकानं तिचा हात पाठीमागे धरला. फळाची टरफल काढून टाकावी तशी तिची वस्त्र काढून टाकण्याचा त्यांचा बेत होता. पण वाऱ्याच्या वेगाने यशवंत त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला. रूमच्या पाठीमागून असल्या खिडकीतून पडला उजेड यशवंतच्या चेहऱ्यावर पडताच आधीच घामाने भिजल्या त्या चेहऱ्यावर राग असला अक्राळ विक्राळ चेहरा त्या नराधमांना दिसला. लाल भडक चेहरा, डोळ्यात आग आणि मनात राग. कच्चा गिळायच्या तयारीला दात खाऊन आलेला यशवंत आपल्या पुढं आहे आणि तो आपल्या अंगावर चाल करतो हे पाहून त्या पोराने त्याच्याशी 2 हात करण्याआधीच तिथून पळ काढला. वॉल कंपाऊंडवरून उड्या मारून मागच्या मागेच ते पसार झाले. काही वेळातच त्यांच्या मोटरसायकलीचा भन्नाट आवाज आला. ती मुलं कॉलेजातील असून मोटरसायकलनीच आले असावेत. यशवंत तिच्या समोर उभा होता. तिचं अंग घामाघूम झालं होतं. घामागर्द झालेली उमा भयभीत झाली होती. तिच्या अस्ताव्यस्त झालेल्या कपड्यावरून त्या नराधमाच्या मनातील काळा डाव समजत होता. यशवंतनं तिच्या अस्ताव्यस्त कपड्यांना सावरलं. झटापटी तिचा पदर घसरला होता. यशवंत एवढं सगळं पाहून तिच्याजवळ गेला. तिचा पदर तिला सावरून दिला आणि प्रेमानं हात पुढं करून हाताचा आधार दिला. तिने एक शब्दही न बोलता हातात हात देऊन त्याच्या हाताचा आधार घेऊन ती उठली. तिला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं, आपलं भरून आलेलं मन मोकळं करावं असं वाटत होतं. केव्हाही भरून आलेलं मन किंवा झालेलं दुःख रडून मोकळं केल्याशिवाय मन मोकळं होत नाही. पण तिनं सारं सहन केलं. हाताला धरून खोलीमध्ये गेल्यावर यशवंतनं पाण्याचा ग्लास पुढे केला. उमा एक शब्दही न बोलता यशवंतकडे सारखं सारखं पाहत होती. तिनं त्याच्याकडे पाहत 2 घोट पाणी पिलं. यशवंतनं कुणाचीही पर्वा केली नाही. संकटकाळी मदतीला धावणं हीच परिभाषा यशवंतच्या माणुसकीची होती. त्यानं इतरांच्या वाईट वाकड्या बोलांना न जुमानता वेळेवर मदत केली. तोच त्याचा धर्म तो मानतो. त्यानं जर जगाचा विचार केला असता तर आज उमा कुणाला तोंड दाखवू शकली असती, बर्बाद झाली असती. उमानं यशवंतकडे पाहिलं आणि सारखं पाहतच राहिली. सतत रडत होती. यशवंत उमाकडे पाहत म्हणाला, मी निघतो हं, आता आराम करायचा, काहीही होत नाही, मी आहे ना. बरं. असं यशवंतचं आधाराचं बोलणं उमाला भर उन्हाळ्यात गार दाट सावली देऊन गेलं. मी आहे ना, हा शब्द उमासाठी खूप सांगून गेला. उमा यशवंतकडेच पाहत होती आणि त्याच्या हाताला घट्ट आवळत मोठमोठ्यानं ढसाढसा रडत होती. शांत झोप, झोप शांत, मी आहे ना, असं म्हणून यशवंत निघाला. फक्त डोळ्याच्या इशाऱ्यानं उमाने यशवंतला जाण्यास परवानगी दिली. त्याचा खंबीर साथ देणारा हात उमाला सोडवत नव्हता. तिची मूक अबोल परवानगी तो स्वीकारून रूमकडे जाण्यास निघाला. उमाला रात्रभर झोप लागली नाही. सारखी रडत होती. तो क्षण आठवत होता आणि यशवंत नसता तर माझं मांगल्य, माझं शील गेलं असतं आणि मी तोंड दाखवू शकले नसते. जसजशी रात्र होत चालली तसतसे तिचे विचारही खोल जाऊ लागले. अख्खी रात्र तिनं जागूनच घालवली. पहाटे 4-5 वाजता थोडा डोळा लागला, पण लगेच तिला जाग आली. तिनं सारं आटोपून सकाळचा पहिला पिरियड अटेंड केला. मनावर डोंगरा एवढं दुःख होतं आणि भीती सुद्धा. यशवंतला यायला थोडा वेळ झाला. कदाचित तो थोडा वेळ दुकानात थांबला असावा. तो उशिरा का होईना पण कॉलेजात आला. कॉलेजात रात्री घडलेलं महाभारत कुजबुजलं जाऊ लागलं. रात्री उमावर अत्याचार करण्याचा पराक्रम करणारी मुलं ही कॉलेजातील प्राध्यापक आणि कॉलेजातील गुंड प्रवृत्तीच्या पप्प्याचे दोस्त होते. यशवंत आणि उमाची जवळीकता पप्प्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्या दोघांच्या भेटीगाठी पप्प्याला सलत होत्या.
प्राचार्याने यशवंतला ऑफिसात बोलावून घेतलं आणि या बड्या लोकांनी त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारून दमछाक सुरू केली. कॉलेजातील विद्यार्थ्याने मुलींच्या वसतिगृहात जाऊन धुमाकूळ घातला याचं मोठं पातक यशवंतच्या माथी मारलं आणि कॉलेजातून जाण्याचा आदेश देण्यापर्यंत गोष्ट गेली. उमाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा या अन्यायाला तिनं वाचा फोडली. तिनं ऑफिसात जाऊन सांगितलं, ज्यामुळे माझं शील वाचलं, ज्याच्या वेळेवर पोहोचण्यानं मी समाजात तोंड दाखवण्यास काबिल राहिले, ज्यानं माझं मांगल्य अबाधित राहिलं, अशा विद्यार्थ्याला कॉलेजच्या बाहेर, ही बाब खरं तर तुमच्या आमच्या मनाला पटणारी मुळीच नाही. तिनं असं स्वतः सर्व सांगितल्यावर सगळी हकीकत मोठ्या लोकांना कळाली, प्राचार्यांना कळाली. तेव्हा त्या मुलांना बोलावलं. त्या मुलांना सजा मिळण्यापेक्षा यशवंत बिचारा वाचला, नाहीतर त्याचं कॉलेज सुटलं असतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.